COBIT. तर या ठिकाणी आपल्याला COBIT या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे. तर COBIT form the ISACA is compressive framework that the IS enterprise is achieving the objective from the governance and management enterprise IT. तर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे ते फॉर्मवर्क जे आहे, जे आपलं COBITचं फॉर्मवर्क आहे ते गाईडलाईन्सच्या वरती सेट केलेलं आहे. तर त्याला कशा मार्फत बनवलेलं आहे, ISACAच्या मार्फत त्याला बनवलेलं गेलेलं आहे. तर याचा यूज कुठं होतोय, तर याचा यूज आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला चांगलं सांभाळण्यासाठी, चांगलं किंवा चांगलं हँडल करण्यासाठी बनवलं गेलेलं आहे किंवा चांगलं मॅनेज करण्यासाठी त्याला आपण बनवलं गेलेलं आहे. तर द नेक्स्ट पुढचं काय सांगितलेलं आहे, दिस द फार्मवर्क इन्क्लूड्स द टूल सेट प्रोसेस दॅट बॅरिज द गॅप बिटवीन टेक्निकल इश्यूज, बिझनेस रिक्स अँड प्रोसेस रिक्वायरमेंट. तर तुमचं फार्मवर्क जे आहे ते इन्क्लूड टूल सेट्स अँड प्रोसेसवरती काम करतं. जे तुमची प्रोसेस गॅप पडला किंवा तुमच्या प्रोसेसच्या बिटवीन टेक्निकल इश्यूज जर तुम्हाला फेस करावं लागले किंवा रिक्स फिक्स करावं लागली, तर त्या ठिकाणी ती रिक्वायरमेंट लागणारी COBITने दिलेली आहे. तर या ठिकाणी द गोल्स ऑफ COBIT फॉर्म 5, द framework is create optical value to IT by maintain a balance between realizing benefits and optimizing risk level and resource use. तर या ठिकाणी काय सांगितलं गेलेलं आहे, तर COBITचं 5 मुख्य उद्देश काय आहे त्या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर IT कंपन्या जास्तीत जास्त या ठिकाणी याचा लाभ होतोय आणि त्या ठिकाणी नंतर ते रिस्कला खूप जास्त प्रमाणात कमी करतंय. तुमचा वेळ, तुमचा पैसा आणि तुमचे जे साधनं वगैरे असतात, त्याचा ते चांगल्या पद्धतीने उपयोग करता येतो. आपल्या बिझनेस धंदा पाण्यामध्ये आणि जे IT गोल्स आहेत, त्या IT गोल्सला एकत्र आणणं किंवा एकत्र जोडणं या ठिकाणी ते काम करतं. तर कोबाईटमध्ये काय-काय असतं किंवा कोबिटमध्ये काय-काय असतं या ठिकाणी सगळ्यांना माहीत पाहिजे. तर कोबिटमध्ये असतं पहिल्यांदा एन्क्लेव्हिंग प्रोसेस असतं. त्यानंतर एन्क्लेव्हिंग इन्फॉर्मेशन असते, इम्प्लिटेशन्स असतात, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी असते, रिस्क मॅनेजमेंट असते आणि इन्शुरन्स असतो. तर एन्क्लेव्हिंग प्रोसेसर काय आहेत किंवा एन्क्लेव्हिंग प्रोसेस काय आहे? जे तुमचे जे ITचे कामं आहेत किंवा IT रिलेटेड जी कामं आहेत, त्यांना नियम आणि प्रक्रिया द्यायच्या. म्हणजे नियम आणि त्यांना काय करायचे, नियम आणि सुरळीत चालेल असं त्यांना नियम द्यायचे. त्यानंतर इन्क्लाइमिंग इन्फॉर्मेशन काय आहे, बरोबर आणि सुरक्षित माहितीला प्रबंध करणे किंवा प्रदान करणे. इम्प्लिटेशन्स काय असतात, इम्प्लिटेशन कंपनी कोबिट जर वगैरे तुम्ही बघितला असाल, तर असे 5 पद्धती या ठिकाणी ते लागू करतात. तर इन्फॉर्मेशन सिस्टम, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, दॅट इज युअर व्हेरी इम्पॉर्टंट सिक्युरिटी इन युअर सायबर सिक्युरिटी. तर या ठिकाणी त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, की तुमच्या टोटल डेटा आणि सिस्टमची सुरक्षा करणं. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या ITला जे जोडलेत, ITला किंवा ते ITचे जोखीम्स वगैरे तुम्ही ऐकले असणार. रिस्क म्हणजे काय, जोखीम. आपण एखादी जोखीम घेतो किंवा रिस्क घेतो आपण एखादी पुढे जायला, त्याला आपण काय म्हणतो, रिस्क मॅनेजमेंट घेतो. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे ITचे बरोबर जे जोखीम्स वगैरे असतात त्यांना ओळखायचं. आणि पॉलिसी इन्शुरन्स वगैरे ऐकला असेल सायबरचे. तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की ITमध्ये सर्व काम ठीकठाक होत आहे का याचं देखभाल करणं. तर या ठिकाणी एक्झाममध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे 2 ओळी. तर ही जी एक आहे कोबिट आहे, गव्हर्नन्स वर्क आहे आणि हे कशासाठी वापरलं जातं, ही बिझनेस आणि ITला जी बिझनेस आणि ITच्या मध्ये ते वापरलं जातं. बेनिफिटसाठी वापरलं जातं, बेनिफिट्स वाढवण्यासाठी ते वापरलं जातं. रिस्क आणि रिसोर्सेस, रिस्क कमी करण्यासाठी ते एक वापरलं जातं आणि रिसोर्सेस मदत करण्यासाठी किंवा चांगला उपयोग करण्यासाठी त्या ठिकाणी ते वापरलं जातं. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.